विठुराया, आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, स्वतःसाठी तर नाहीच नाही. तू जे देत आलायस ना ते आनंदाने स्वीकारलं रे. पण आज माझ्या नवऱ्याला माझी गरज आहे, पण तू मात्र मला पेचात टाकलंयस. मला कोर्टात जायचंय विठुराया, सारंग सरांच्या सोबत राहायचंय. पण मला भैरवी माईने सुद्धा गाणं गाण्यासाठी बोलवलंय. आता तूच सांग मी काय करू. विठुराया, सावली, मला खात्री आहे तुझा पांडुरंग तुझ्यावर कधीच अन्याय नाही करणार. अन कोडं कसलं ग सावली? एक बायको म्हणून सारंग सरांची साथ देणं तुझं कर्तव्य आहे. अन तुला तुझं कर्तव्य पार पाडावंच लागल. हो पण पारू. सावली, नको काळजी करूस. तू उद्या कोर्टात जाणार अन त्या कार्यक्रमात बी जाणार. काय? अगं पण ते कसं शक्य आहे? दोन्ही ठिकाणी मी एकटी कशी जाणार? अगं त्याची काळजी तू का करतेयस? पांडुरंग आहे ना तुझी काळजी करायला. पांडुरंग जसा संत सकूची मदत करायला स्वतः तिच्या घरी गेला होता, तसंच उद्या तो तुझी मदत करायला सुद्धा येईल. नको काळजी करू. माय लॉर्ड, माझे सिनियर सहकारी पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी काल कसलीही पूर्वकल्पना न देता काही साक्षीदारांना कोर्टामध्ये हजर केलं. आत्तापर्यंत आपण सारंग मेहेंदळेंना खून झालेल्या इमारतीतून बाहेर पडताना पाहणाऱ्या साक्षीदारांची साक्ष घेतलेली आहे. पण आज मी अशा साक्षीदाराला बोलवणार आहे, सारंग मेहेंदळेंना फक्त त्या इमारतीतून बाहेर जाताना नाही पाहिलेलं, तर सारंग मेहेंदळे यांच्याशी संवाद साधलेला आहे. तर मी माझे पुढचे साक्षीदार श्रीयुत जगन्नाथ यांना बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी. जगन्नाथजी पंडित हाजीरो. या ग्रंथाला शाश्वत सत्य मानतो मी, त्यामुळे सत्याची बाजू सोडणार नाही. जे खरं असेल तेच बोलेन. जगन्नाथ, मला सांगा, तुम्ही आरोपीला कधीपासून ओळखता? मी याला बऱ्याच वर्षापासून ओळखतो. हा एक आदर्श मुलगा, आदर्श नवरा, आदर्श जावई आणि आदर्श माणूस आहे. त्याला मी कधीही कोणावर चिडताना पाहिलं नाही, कधी कोणाला हानी पोहोचवताना पाहिलं नाही. आपल्या आई वडिलांच्या उत्तम संस्कारात वाढलेला असा हा मुलगा आहे. मिलॉर्ड, साक्षीदार जरा जास्तच पाठांतर करून आलेत. न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत आधीच. आरोपीच्या वकिलांचं अभिनंदन करायला पाहिजे. साक्षीदाराची चांगली उजळणी घेतली आहे. पण माझा अनुभव असा सांगतो की प्रश्न विचारायच्या आधीच उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला उलट तपासणीच्या वेळेला घाम फुटतो. आणि आत्ता तर असं वाटतं की तुम्हाला जास्त घाम फुटलाय. ऑर्डर ऑर्डर. सायलेन्स प्लीज. तर जगन्नाथ, मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की सारंग कोणाचा खून करू शकतील? अजिबात नाही. पण तुम्ही तर स्वतःच्या डोळ्यांनी सारंगना रक्ताने माखलेला पाहिला होता, तरी तुम्ही एवढं खात्रीने कसं काय म्हणू शकता?
कसं आहे ना, खरकाट्या हाताने तुमच्या समोर जर कोणी आलं तर तो जेवत होता, भांडी घासत होता की स्वयंपाक करत होता, यातली कुठलीही शक्यता असू शकते ना. Order, order. Silence, please. पण जगन्नाथजी, तुम्ही सारंगना शर्ट बदलून पार्टीला यायला सांगितलं, पोलिसांना का नाही सांगितलं? मला ठाम विश्वास होता की पोलीस सारंगवर विश्वास ठेवणार नाहीत. तसंच झालं. ही कोर्ट केस ते सिद्ध करतीये. आणि सरकारी वकील त्यांनी खून केलेला नसतानाही त्याला गुन्हेगार म्हणतायत, खुनी म्हणतायत. तुम्ही नक्की सारंगना खून करताना पाहिलेलं नाहीये ना? मॅडम, मी धार्मिक माणूस आहे. ज्योतिषशास्त्राचा माझा अभ्यास आहे, अध्यात्माची जाण आहे. गीतेवर हात ठेवून मी कधीच खोटं बोलू शकत नाही. सारंगने हा खून केलेलाच नाहीये. माय लॉर्ड, माझे प्रश्न विचारून झालेले आहेत. माय लॉर्ड, मला जगन्नाथ यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. परवानगी आहे. अरे सावली, एवढ्या लवकर मी दिलेल्या ऑफरचा विचार पण केलास? आय डिडंट एक्सपेक्ट. एनिवे, बोला, कसं काय येणं केलं? काही नाही, तुमचं तोंड गोड करायला आले होते. कशाबद्दल? माझ्या सारंग सरांची उद्या निर्दोष सुटका होणार आहे त्याबद्दल. हो, घ्या, तोंड गोड करा. काय झालं? कडू लागलं का? तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना सारंग सरांना माझ्यापासून दूर करण्याचे, तरीही तुमच्या प्रयत्नांना मी यश मिळू देणार नाही. कारण सारंग सर फक्त माझे आहेत आणि माझेच राहणार. आणि मला माहिती आहे ह्या सगळ्या प्रकरणात तुमचाच हात आहे, पण विजय शेवटी सत्याचाच होतो. आणि मला खात्री आहे उद्या सारंग सरांची निर्दोष सुटका होणार आहे. पण त्यानंतर तुमची काय अवस्था होईल ह्याचा नक्की विचार करा. खा. चल पारू.